नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स आणि फॅटी लिव्हर या विषयावर माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रतीक तिबडेवाल. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर प्रतीक यांनी जीएमसी अमृतसर पंजाब या प्रतिष्ठित संस्थेतून एमडी केलंय. त्यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागामध्ये सिनियर रेसिडेंट म्हणून कामही केलंय. डॉक्टर प्रतीक हे पोटातील होणारा रक्तस्राव, तीव्र स्वादुपिंडाचा दाह, यकृत निकामी होणे अशा विविध पोटाच्या संबंधित आपत्कालीन परिस्थितीत उपचार करण्यामध्ये तज्ज्ञ आहेत. डॉक्टर, जसे की आपण बघतो आजकाल आपली जीवनशैली बदलत चालली आहे. बाहेरचं जेवण जास्त खातो, घरातलं आपण कमी अन्न खातो आणि त्यामुळे आपल्याला पोटासंबंधित वेगवेगळे आजार होतात. यातच आज आपण जीईआरडी बद्दल बोलणार आहोत. नेमका हा आजार आपल्याला का होतो याबद्दल काय सांगाल? गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज याला गड किंवा ॲसिड रिफ्लक्स ही म्हटलं जातं. याचा सरळ अर्थ हे आहे की पोटात जे आपलं आम्लपित्त बनतं ते आम्लपित्त पोटामधून निघून वरती जेवणाच्या नळीमध्ये येतं. जेवणाच्या नळीमधून घसामध्ये आणि घसामधून तोंडामध्ये येतं. तर हा एक खूप कॉमन हेल्थ प्रॉब्लेम किंवा खूप कॉमन रोग आहे आपल्या देशात. जसं प्रेक्षकांना तुम्ही बघू शकता टीव्हीवर की आपण काहीही जेवतो किंवा खातो तर ते आपल्या तोंडामधून घसामध्ये जातं, घसामधून आपल्या जेवणाच्या नळीमध्ये जातं आणि जेवणाच्या नळीमधून पोटामध्ये जातं. तर जेवणाची नळी आणि पोटामधलं एक वाल्व असतं ते नॉर्मली टाईट असतं. जेव्हाही जेवण आतमध्ये जातं पोटामध्ये तेव्हा ते वाल्व टाईट होऊन जातं आणि पोटाचं काहीही अन्न किंवा आम्लपित्त वर येत नाही आहे. पण या रोगामध्ये गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिझीजमध्ये काय होतं की जे वाल्व असतं ते लूज होऊन जातं. त्यामुळे पोटाचं जे पण अन्न किंवा आम्लपित्त हे वरती येतं आणि ते मग ते त्रास देतो. हे मी आणि सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलंच असेल की आपण जेव्हा एकदम खूप भरपोट जेवतो किंवा खूप आपण तिखट तेलकट तळलेलं किंवा जंक फूड खातो तेव्हा सगळ्यांना कधी कधी छातीमध्ये जळजळ किंवा छातीमध्ये अस्वस्थ किंवा तोंडामध्ये आंबट पाणी आंबट डेकर येतं. हे सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलं असेल आपल्या आयुष्यात. तर ज्यांना हे कधी कधी होतं त्यांना आपण ॲसिड रिफ्लक्स म्हणतो, पण ज्यांना हे खूप वारंवार होत राहते त्याला आपण गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. अगदीच सर, जसं तुम्ही सांगितलं की आम्लपित्ताचा त्रास होतो. अनेकदा आपण बघतो की पूर्वीपेक्षा आता आपली जीवनशैली बदलत चालली आणि अन्नपदार्थ देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीनं खातो आणि त्यानंतर मग आपण ॲसिडिटी झाली किंवा मला पित्ताचा त्रास होतो असं म्हणतो. पण नेमकी खाण्याची सवय बदलामुळे किंवा आपलं राहणीमान बदलामुळे नेमका हा आजार आपल्याला कशामुळे होतो? याचे खूप कारणे असतात. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की जे आपलं डाएट आणि लाईफस्टाईल खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या काळात तुम्ही बघितलं असेल की आपण जंक फूड खूप घेतो, तेलकट तिखट तळलेलं खूप पदार्थ आपण खातो किंवा आपलं लाईफस्टाईल असं झालं की आपलं जे फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, जे आपलं एक्सरसाइज वगैरे ते खूप कमी झालं आहे. यामुळे आणि आजच्या ह्या लॉकडाऊन काळात तर असं झालं आहे की लोक नुसतं घरी बसून कम्प्युटरवर बसत राहतात किंवा लॅपटॉपवर बसून काम करतात. तर त्यांना हे प्रॉब्लेम खूप असतं. त्याचे काही खूप कारणं असतात. सर्वात पहिलं आहे की डाएट आणि लाईफस्टाईल. तर जे लोक जास्त जंक फूड खातात किंवा जास्त तेलकट तिखट तळलेलं ऑइली फ्राईड स्पायसी हे घेतात किंवा खूप भरपोट जेवतात त्यांना हे प्रॉब्लेम खूप होतं. कारण सगळं पोटाचं जे आम्लपित्त किंवा जेवण आहे ते सगळं वरती येतं. दुसरं कारण हे जे लोक खूप ओव्हरवेट असतात किंवा जाड असतात त्यांना हे प्रॉब्लेम खूप कॉमनली दिसतं. हे अजूनही गोष्टीमुळे ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स होऊ शकते. ते दुसरं आहे स्मोकिंग आणि अल्कोहोल. आपण जर खूप स्मोकिंग किंवा अल्कोहोल करतो तेव्हा हा रोग खूप कॉमनली होतं लोकांना. दुसरी कारणे आहेत ज्यांना डायबिटीज असतं, ज्यांना थायरॉईडचा आजार असतं, ज्यांचं वय खूप 60 किंवा 65 वरती असतं त्यांना हे त्रास होऊ शकते. दुसरं कारण आहे की आपलं जे पण जंक फूड आपण घेतो बाहेरून घेतो किंवा खूप पटपट खातो आपण न चालल्याने खातो आपण तर यांना खूप असं त्रास कॉमनली होतं. दुसरं अजूनही कारण आहे स्ट्रेस. आजच्या काळात आपलं स्ट्रेस खूप जास्त वाढलं आहे. या काळामध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि त्या स्ट्रेस एन्झायटी किंवा टेन्शन जेव्हा आपल्याला येतं तेव्हा पण हे ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीजचा त्रास होतो आपल्याला. आणि कधी कधी हे प्रेग्नन्सीमध्ये पण दिसलं जातं. तर म्हणजे आपलं जीवनशैली जसं डाएट लाईफस्टाईल खूप जास्त पटपट जेवणे किंवा तिखट तेलकट आणि तळलेलं किंवा जंक फूड जास्त, ज्यांचं वजन खूप जास्त असतं, ज्यांना असं डायबिटीज किंवा थायरॉईडचा रोग असतं, ज्यांचं एज खूप जास्त असतं, ज्यांना स्मोकिंग आणि अल्कोहोलची खूप जास्त सवय आहे अशा लोकांना गॅस्ट्रो इसोफेगल रिफ्लक्स डिसीज खूप कॉमनली होतं.
अगदीच. तुम्ही जसं सांगितलं, की हा आजार नेमका कशामुळे होतो. मात्र अनेकदा आपण बघतो, की ॲसिडिटी झाली आहे, तर एखादी गोळी घरातली घेतली आणि 2 दिवसांनी आपल्याला बरं देखील वाटतं. मात्र कालांतराने त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर नेमका आपल्याला हा आजार झालाय, याची लक्षणं कशी ओळखायची? याचं खूप कॉमन लक्षणे आहेत. जसे आपण बघितलंय की आम्लपित्त जे आपलं वरती येतं पोटामधून निघून जेवणाच्या नळीमध्ये येतं आणि जेवणाच्या नळीमधून घसामध्ये आणि घसामधून तोंडामध्ये. तर जेव्हाही आम्लपित्त किंवा जेवण वरती येतं तेव्हा छातीत आपल्याला दुखेल किंवा छातीत असं जळजळ होईल आपल्याला किंवा छाती असं भरल्यासारखं वाटेल आपल्याला. दुसरं आहे की जर आम्लपित्त अजून वरती घसामध्ये आले तर घसामध्ये जळजळ होऊ शकते, घसा भरल्यासारखं वाटेल किंवा घसा दुखू शकते. कधी कधी आम्लपित्त वर आल्यामुळे पाठी पण दुखू शकते, आपलं पाठीमध्ये पण जळजळ होऊ शकते. आणि या खूप कॉमन आमच्या वोकाड हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात की त्यांना हसतंय गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्सचा त्रास, पण कधी कधी त्यांना असं वाटतं की हार्ट अटॅक त्यांना आलाय. म्हणून किती वेळा ते लोक असं एमर्जन्सीमध्ये येतात, पण ते निघतं हार्ट अटॅक, ते निघतं गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज. ते हार्ट अटॅक सारखं मिमिक करतो, पण ते हार्ट अटॅक नसतं ते. तर हार्ट अटॅक आणि याची लक्षणे खूप कॉमन आहे. एक ओव्हरलॅप करते की हे पण छातीत जळजळ करू शकते, छातीत दुखू शकते, तोंडात आंबट पाणी किंवा आंबट ढेकर येऊ शकते, तोंडाची चव जाऊ शकते, तोंडाची टेस्ट आपल्याला जाऊ शकते, छातीची धडकणही वाढू शकते आणि तोंडात कधी कधी छाले किंवा अल्सर्सही होऊ शकतात. हे आहे याचे एकदम टिपिकल सिम्पटम जे एकदम दिसलं जातं. कधी कधी गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीजमध्ये असंही लक्षणे असतात जे कॉमनली दिसलं जात नसतं. जसं की जेव्हा आम्लपित्त वरती येतं तेव्हा खोकला येऊ शकते, खूप खोकला येऊ शकते. कधी कधी श्वास घेण्यात त्रास होऊ शकते, कधी कधी तोंडात ते छाले होऊ शकतात आणि कधी कधी छातीमध्ये इन्फेक्शनही असू शकतात. कधी आपण जेव्हा आडवा पडतो किंवा आडवा झोपतो आपण, तेव्हाही आम्लपित्त खूप जास्त वरती येतं आणि कधी कधी झोपण्यामध्ये पण त्रास होऊ शकते लोकांना. याच्यामुळे ते अजून स्ट्रेस वाढतं, टेन्शन वाढतं. तर हे सगळं ॲसिड रिफ्लक्समध्ये दिसलं जातं. अगदीच. तर डॉक्टरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे GERD असेल किंवा आम्लपित्ताचा तुम्हाला त्रास असेल तर त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि लगेचच उपचार सुरू करणे तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी स्क्रीनवर तुम्हाला वोकाड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा नंबर दिसतोय. तुम्ही या हॉस्पिटलमध्ये जाऊन लवकरात लवकर उपचार घ्यायला देखील सुरुवात करू शकतात आणि डॉक्टरांशीही संपर्क करू शकता. डॉक्टर, आत्तापर्यंत तुम्ही कारणं सांगितलीत आणि लक्षणं सांगितली. मात्र मुळात जर आपण आपल्या जीवनशैलीतच बदल केला किंवा खाण्याच्या सवयी थोड्याफार बदलल्या तर हा आजार आपण टाळू देखील शकतो. तर नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांनी करायला हव्यात की हा आजार आपल्याला होणार नाही? जसं मी तुम्हाला सांगितलंय की डाएट आणि लाईफस्टाईल हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की डाएट लाईफस्टाईलनीच 70 to 80% जे प्रतिशत लोक आहे ते बरं होतात. तर याच्यात डाएट आणि लाईफस्टाईल खूप महत्त्वाचं आहे. जसं जी मी तुम्हाला सांगितलंय की जंक फूड किंवा स्पायसी, ऑइली, तेलकट, तळलेलं, तिखट हे सगळे जे आपण खातो याच्यामुळे ते ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज खूप कॉमनली होतं. तर आपल्याला आपल्या डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये हे लक्ष द्यायचं की जेवणामध्ये तेलकट, तिखट, तळलेलं, स्पायसी, ऑइली, फ्राईड, जंक फूड हे खूप कमी ठेवायचं. जेवणामध्ये अजूनही गोष्ट आहे ज्याच्यामुळे आम्लपित्त वरती येऊ शकते, जसं की जास्त चहा, कॉफी, चॉकलेट्स असतं, गोड पदार्थ असतं, थोडा जास्त आंबट पदार्थ असतं, त्यांना थोडं कमी ठेवायचं. लोक नॉनव्हेजही आजकाल खूप घेतात, तर नॉनव्हेज पण घेऊ शकता, पण कसं आहे थोडा कमी स्पायसी आणि कमी तेलकट, तिखट घेतलं तर बरं. आणि पेपरमिंट सारखं पदार्थ असतं, हे सगळं थोडं कमी ठेवलं तर ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिसीज टाळलं जाऊ शकते. दुसरं आहे की जेवण आपण भरपोट जेवायचं नाही. जेव्हाही आपण जेवण करतो तेव्हा दिवसात 4 किंवा 5 वेळा जेवायचं, पण थोडा करून जेवायचं, भरपोट एकदा जेवायचं नाही. आणि जेवल्यानंतर नेहमी चालायचं, फिरायचं. जेवल्यानंतर डायरेक्टली आडवा किंवा बसायचं किंवा आडवा पडायचं नाही. आणि रात्रीचं जेवण आणि झोपण्यामध्ये कमीत कमी 3 किंवा 4 तासाचं अंतर ठेवायचं. जसं की रात्री तुम्ही जर 12 वाजता झोपत असेल तर तुम्हाला 8 वाजता किंवा 8:30 वाजता जेवण संपून द्यायचं. आणि अजूनही कारण असतं की जेव्हा आपण रात्री झोपल्या अगोदरचं काही खाल्लं तर त्याच्यामुळे पण हा प्रमाण वाढतो. तर जे बेड टाईम स्नॅक्स आपण बोलतो की झोपण्याच्या जस्ट अगोदर आपण जे नाश्ता किंवा काहीतरी जेवतो ते अवॉइड करायचं. दुसरी गोष्ट आहे वेट. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की वेटमुळे आपलं जे ओबीज असतं किंवा ओव्हरवेट असतं माणसं, त्यांना खूप हे कॉमनली असतं. तर वेट रिडक्शन किंवा वजन थोडं कमी करणं, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं आहे की स्मोकिंग अल्कोहोल हे खूप कॉमन कारण आहे आपल्या देशात हे ॲसिड रिफ्लक्स व्हायचं, तर याला पण कमी करायचं. आणि स्ट्रेस,
स्ट्रेस टेन्शन लोकांना वाटतं स्ट्रेस टेन्शनमुळे काय आम्लपित्ताचा त्रास काय होणार आम्हाला, पण खरं तर हे आहे की सगळं आजकाल लोक डाएट कॉन्शियस आहेत, वेट वगैरे सगळं नॉर्मल ठेवतात, तरी त्यांना त्रास असतं कारण आजच्या काळात स्ट्रेस लेवल खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे पण कधी कधी ॲसिड रिफ्लक्स होतो. तर याला स्ट्रेस लेवल झाला तर कमी ठेवायचं. आणि बाकी जर ह्या डाएट आणि लाईफस्टाईलनी पण काही फरक नाही पडलं, काही फरक पडत नसेल, तर तुम्हाला लवकरच आपला लोकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा डॉक्टरकडे जाऊन औषधं घ्यावं लागेल. मार्केटमध्ये खूप औषध आहे जे आपलं आम्लपित्त कमी करतं, जे टॉनिक्स आहे जे आपलं आम्लपित्त वर येणं थोडं कमी करतं. हे सगळं औषध खूप इफेक्टिव्ह आहे आणि याच्याने खूप बरं वाटतं. आणि बाकी जे दुसरे आजार आहेत जसे की डायबिटीज, थायरॉइड आणि हे सगळं जे त्रास आहेत ते आपला लोकल डॉक्टर किंवा लोकल फिजिशियनला जाऊन एकदा तुम्ही भेटू शकता आणि योग्य उपचार घेऊ शकता त्याच्यासाठी. अगदी जसं तुम्ही आम्लपित्ताबद्दल सांगितलं, यानंतर आपण बघतो की अलीकडच्याच काळात अनेक जण म्हणतात मला फॅटी लिव्हरचा त्रास आहे. पण नेमकं फॅटी लिव्हर म्हणजे काय? फॅटी लिव्हरचा सरळ अर्थ आहे यकृतवर चरबी. तर फॅटी लिव्हर पण हा खूप कॉमन एक आपला आजार आहे आपल्या देशात, कारण की 100 पैकी 30 किंवा 40 लोकांना हे दिसलं जातं, इतकं कॉमन आहे हा. फॅटी लिव्हर कसं आहे, त्याचं काही स्पेसिफिक असं लक्षणं नाही आहेत. ते असं आपण बस एक इन्सिडेंटल फाइंडिंग आहे. इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणजे काय, की आपण काही दुसऱ्या आजारासाठी आपण काही सोनोग्राफी किंवा काही रक्ताचे टेस्ट करतो, त्याच्यामध्ये हे फॅटी लिव्हर दिसलं जातं. तर याची लक्षणे खूप कमी आहेत आणि हे खूप डिफिकल्ट आहे शोधणं, पण याला शोधणं खूप आवश्यक आहे. कारण की फॅटी लिव्हर काय असतं, लिव्हरवर जेव्हा चरबी असतं तेव्हा तो काही प्रॉब्लेम किंवा काही लक्षणे नसतात किंवा काही प्रॉब्लेम देत नाही तो. पण याला जर आपण दुर्लक्ष केलं तर ते चरबी लिव्हरवर सूजही करू शकते पुढे जाऊन. आणि त्याला पण आपण जर दुर्लक्ष केलं तर 15-20 वर्ष पुढे लिव्हर फेलही होऊ शकते, ज्याच्यामुळे जीवाला धोकाही होऊ शकते. अगदीच जसं तुम्ही सांगितलं, या आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच आपण डॉक्टरांकडे जाऊन उपचाराला सुरुवात केली पाहिजे, म्हणजे लवकरात लवकर आपल्याला रिकवर देखील होता येऊ शकतं. या विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतीक तिबडेवाल. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण फॅटी लिव्हरबद्दल बोलत होतो, मात्र तुम्ही सांगितलं की फॅटी लिव्हर ओळखणं तसं कठीण आहे, मात्र अनेक टेस्ट आपल्याला डॉक्टरांकडून केल्या जाव्या असं सांगितलं जातं आणि त्यात मग फॅटी लिव्हरचा उल्लेख होतो आणि कुठेतरी टेन्शन येतं की आता मला लिव्हरचा आजार होतोय की काय, किंवा आता मी बरं कसं व्हायचं. तर नेमकं यावर उपचार पद्धती कशी असते, याची कारणं आपण कशी ओळखावी? जसं मी सांगितलं की फॅटी लिव्हरची लक्षणे खूप कमी आहे, इनफॅक्ट नाही सारखंच आहे, कारण ते हा एक इन्सिडेंटल फाइंडिंग आहे. इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणजे लोक दुसऱ्या कारणासाठी सोनोग्राफी किंवा रक्ताचे टेस्ट चाचणी करतात आणि त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर दिसलं जातं. तर याची कारणे अजून परत हेच आहे की आपलं डाएट आणि लाईफस्टाईलमुळेच हे त्रास होतो आपल्याला. जसं हे कॉमनली त्या लोकांना दिसतं जे थोडं जाड असतात किंवा थोडा ओव्हरवेट असतात. ते लोक, त्यांचा शरीरामध्ये चरबी खूप असते, तर हे चरबी थोडं जाऊन लिव्हरवर बसून जाते आणि त्यांना मग फॅटी लिव्हर खूप कॉमनली होते. दुसरं कारण आहे की अल्कोहोल किंवा कंटिन्युअस जे आपण दारू घेतो किंवा अल्कोहोल घेतो, त्याच्यामुळेही थोड्या वर्षांनी जाऊन मग लिव्हरवर चरबी जमू शकते, लिव्हरवर चरबी येऊ शकते आणि त्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो. तिसरं कारण आहे की कोणाला जर डायबिटीजचा आजार आहे, कोणाला थायरॉईडचा आजार आहे, कोणाला कोलेस्ट्रॉलचा आजार आहे, किंवा जेव्हा लेडीज लोकांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज नावाचं एक आजार असतं, त्यांनाही फॅटी लिव्हर होण्याचा शक्यता असू शकते. आणि दुसरी गोष्ट आहे की काही औषधं असतात मार्केटमध्ये जे इनडायरेक्टली फॅटी लिव्हर करू शकतात. अगदीच, त्यामुळे कोणतीही औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांना ती दाखवावीत आणि त्यानंतर उपचार सुरू करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. या विषयासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, तुम्ही थेट डॉक्टरांशी संपर्क करू शकता. मग आपल्याला फॅटी लिव्हर आहे हे समजल्यानंतर मुळात आपल्याला हा आजार टाळायचा आहे, तर त्यासाठी नेमकं काय करावं? बघा, ज्यांचा वेट
थोडा ओव्हरवेट असेल, जसं ज्यांना माहिती आहे की ते लोक थोडे जाड आहेत, किंवा कोणाला डायबिटीज आहे, किंवा कोणाला थायरॉइड किंवा कोलेस्ट्रॉलचा आजार आहेत, कारण किंवा कोणाचा म्हणजे आपला फिजिकल ॲक्टिव्हिटी एकदम कमी आहे, त्यांना एकदा तरी आपल्या आयुष्यात आपला सोनोग्राफी करून घ्यायचं. कारण अशा लोकांमध्ये जसं मी सांगितलं होतं की खूप कॉमनली दिसतं, 100पैकी 30 किंवा 35 लोकांना येऊ शकते, तर आपल्या एकदा सोनोग्राफी करून घ्यायचं. जर त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर आला तर एकदा आपल्या लिव्हर फंक्शन टेस्ट नावाची एक रक्ताची टेस्ट असतं, ते जर केलं तर त्याच्यामुळे आपल्याला कळेल की हा फॅटी लिव्हरमुळे सूज आहे की नाही लिव्हरवर, तर हे करून घ्यायचं. जर फॅटी लिव्हर नसेल तर काही घाबरायची गरज नाही, पण जर फॅटी लिव्हर असेल तर एकदा हे लिव्हर फंक्शन टेस्ट करून आपल्या त्वरित लवकरच लोकल डॉक्टरला तुम्ही जाऊन भेटू शकता आणि त्याच्यानंतर योग्य उपचार घेऊ शकता तुम्ही. आणि दुसरी गोष्ट आहे की फॅटी लिव्हर टाळण्यासाठी थोडा रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज, किंवा आपल्या जेवणामध्ये तेलकट, तिखट, तळलेलं जेवण एकदम कमी ठेवायचं. तर जसं तुम्ही आता सांगितलं की फॅटी लिव्हरला टाळण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये देखील बदल करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र काही टेस्टचा देखील तुम्ही उल्लेख केला. जेव्हा आपण या तपासण्या करतो त्यानंतर अत्याधुनिक पद्धतीनं देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये आता उपचारांना सुरुवात झालेली आहे. तर ही ट्रीटमेंट नेमकी कशी केली जाते? सर्वात पहिलं आहे की जेव्हा नॉर्मली याचे लक्षणं खूप कमी असतात, पण कोणालाही जर कधी असं डाव्या बाजूला थोडा भारीसारखं वाटलं, किंवा अशक्तपणा वाटलं, किंवा काहीतरी थकवासारखं वाटलं, तेव्हा नेहमी त्यांनी आपलं हे सोनोग्राफी किंवा टेस्ट करून एकदा फॅटी लिव्हर रूल आउट करून घ्यायचं. दुसरी गोष्ट आहे की याचं ट्रीटमेंटसाठी जे मी कारणे सांगितले तुम्हाला की हे कारणामुळे फॅटी लिव्हर होतो, त्याला जर आपण लक्ष दिलं तर फॅटी लिव्हर खूप चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतो. तर सर्वात इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहे आपला डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आपलं असं मानलं जातं की जर आपण 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी. एक तर आपलं कॅलरी, जे आपण एनर्जी घेतो जेवणामधून. दुसरं आहे रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज. आणि तिसरं आहे की आपलं जे न्यूट्रिएंट्स आहे ते प्रॉपर पद्धतीने घ्यायचं. आता पहिला मी येतो कॅलरीजवर, जे आपण एनर्जी घेतो जेवणामधून. तर असं मानलं जातं की जर जे लोक थोडे ओव्हरवेट आहेत किंवा ज्यांचं वजन थोडं जास्त आहे, त्या लोकांनी जर आपलं दिवसात कॅलरी जर 500 कॅलरी जर कमी केलं आपल्या जेवणामधून, तर आणि जर रोज असं कॅलरी त्यांनी कमी केलं तर एका महिन्यात त्यांचं 2 किंवा 3 किलो आरामाने कमी होतं. आणि जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा लिव्हरवरून चरबीही निघून जातं. दुसरं आहे की रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज. असं मानलं जातं की फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 ते 30 मिनिट ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंग करायचं, आणि ते पण आठवड्यात 5 किंवा 6 दिवस. आणि एक असतं की आपला रेझिस्टन्स एक्सरसाइज असतं, जसं की वेट लिफ्टिंग, वजन उचलणं. हे सगळं एक्सरसाइज तुम्ही आठवड्यात 3दा करू शकता. ते पण 30 ते 35 मिनिट तुम्ही करू शकता. याच्याने खूप इफेक्ट होतो आणि याच्याने फॅटी लिव्हर खूप कमी होऊन जातं. आणि तिसरं आहे न्यूट्रिएंट्स. तर त्या न्यूट्रिएंट्समध्ये असं मानलं जातं की जास्त कार्बोहायड्रेट्स किंवा जास्त गोड पदार्थ जे आपण घेतो, जसं बाहेरचा जंक फूड घेतो आपण, कोलाज घेतो, कॅन्डीज, आपलं केक्स असतं, पुडिंग्स असतं, आईस्क्रीम्स असतं, हे सगळं कमी केलं तर खूप बरं होतं. आणि एक फॅट्स पण कमी घ्यायचं. फॅट्स म्हणजे आपला नॉनव्हेजचं आपलं रेड मीट असतं, कोकोनट ऑइल असतं, पाम ऑइल असतं, आपलं ते नॉनव्हेजचं फॅट असतं. हे सगळं थोडं कमी केलं तर याच्याने खूप बरं होतं. तर लो कार्बोहायड्रेट आणि लो फॅट डाएट हे खूप महत्त्वाचं आहे फॅटी लिव्हर कमी करण्यासाठी. तर हे 3 एक स्तंभ मानले जाते फॅटी लिव्हर कंट्रोल करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की जर लोकांना जर दारूची खूप सवय आहे आणि ज्यांना फॅटी लिव्हर आहे त्यांनाही दारू वगैरे बंद करायला हवं. तिसरी गोष्ट आहे की आपलं जे डायबिटीज असतं किंवा थायरॉइड असतं किंवा कोलेस्ट्रॉलची आजारे असतात, ते आपल्याला त्वरित डॉक्टरकडे जाऊन त्याचा योग्य उपचार करायचं. आणि लास्टली की त्याचे दुसरे लक्षणे जे असतात, जसं की लिव्हर फेलियरचे पण कधी कधी लक्षणे होऊ शकतात, जसं की पोटात पाणी भरू शकते, पायात सूज येऊ शकते, डोळ्यात कावीळ येऊ शकते. अशा अवस्थेत तुम्ही त्वरित लोकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जाऊन योग्य उपचार घ्यायचं. वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आता सांगितल्या ज्या प्रत्येकानं करायला हव्यात, मात्र कामामुळे किंवा दगदगीमुळे ते होत नाही. जसं तुम्ही आहारात बदल करायला सांगितला, किंवा प्रत्येकानं रोज 30 मिनिटं तरी चालायला हवं. जिमला जात असतील तर ते देखील कंटिन्यू करणं तितकंच महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाचा विषय, आणि प्रत्येकाला हा त्रास आज न उद्या होणारच आहे, कारण कुठेतरी आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे. असंख्य प्रेक्षक आपल्याला बघतात आहेत ज्यांना कधी ना कधी ऍसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आणि आजचा विषय इतका महत्त्वाचा आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल की ऍसिडिटी झाल्यावर एक गोळी न घेता आपण काही तपासण्या आणि डॉक्टरांकडे गेलो तर पुढे होणारा त्रास हा आपल्याला होणार नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांना जाता जाता काय सल्ला द्याल?
माझं प्रेक्षकांना हेच संदेश आहे की गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिझीज आणि फॅटी लिव्हर हे दोन्हीही डाएट आणि लाईफस्टाईलमुळे खूप कॉमनली दिसलं जातं. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे चांगलं जेवा, रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज करा, स्ट्रेस घेऊ नका, थोडाफार चालायचं फिरायचं, आणि हे सगळे जे बॅड हॅबिट्स आहे जसं की स्मोकिंग, अल्कोहोल आणि जे आपलं तेलकट तिखट तळलेलं आपण जे जंक फूड जे खातं ते थोडं कमी ठेवायचं आणि चांगलं शुद्ध पौष्टिक आहार घ्यायचं आणि एक स्ट्रेस फ्री राहायचं. तर हे सगळे जे आजार तुम्हाला दिसते हे खूप कॉमन आहे. तर हे बहुतेक तुम्ही टाळू शकता, खूप कॉमनली तुम्ही टाळू शकतात याला. अगदीच. तर डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे आहार, विहार आणि विचार हे जर आपण व्यवस्थित ठेवले तर अर्थात आपल्याला हे आजार होणार नाहीये. आहारामध्ये देखील काही बदल करणं आणि त्याचबरोबर स्ट्रेस फ्री राहणं तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून या आजाराला आपण स्वतःपासून दूर ठेवू शकतो. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही ते आलात आणि प्रत्येकाला हा त्रास खरं तर होतोय आणि याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.